नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मी आणि स्वामी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आपला हा आजचा खास व्हिडिओ सुरू करते. भक्तांनो, तुम्हाला कधी असं वाटतंय का की सगळं आपल्या हातून निसटून चाललंय? मन बेचैन असतं, विचार धावत असतात आणि शांतता अजून कुठेच दिसत नाही. पण आश्चर्याची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? एक छोटंसं दत्त नाम, श्री गुरुदेव दत्त, हे मनाला एका मिनिटात स्थिर करू शकतं. आज मी तुम्हाला सांगणार आहे दत्त नामस्मरणाचे गुप्त 10 फायदे, जे कदाचित तुम्हाला कोणीच सांगितले नसतील. चला तर मग ते गुप्त 10 फायदे आपण जाणून घेऊयात. पहिला आहे, मन त्वरित शांत होतं. श्री गुरुदेव दत्त हे नाम उच्चारताच मेंदूत शांततेची तरंग उठतात. अत्यंत राग, चिडचिड, तणाव काही सेकंदातच कमी होत असते. आणि दुसरा म्हणजे नकारात्मक विचार थांबतात. मनात सतत येणारे नकारात्मक लूप्स कायम होतील. काय बिघडेल हे विचार नामस्मरणाने ब्रेक घेतात. आणि तिसरा म्हणजे भीती आणि असुरक्षितता दूर होते. दत्त हे त्रिदिवांचे स्वरूप आहेत. नाम घेताच मनाला जाणवतं की मी एकटा नाही, काहीतरी अदृश्य शक्ती माझ्या मागे उभी आहे असं जाणवतं. आणि चौथा म्हणजे घरातील वातावरण हलकं आणि सकारात्मक होतं. जिथे दत्त नामस्मरण होतं तिथे स्वयंसिद्धी स्वरूपात शांती, सौहार्द आणि आनंद वाढत असतो. आणि पाचवं म्हणजे कामांमध्ये अडथळे हटतात. हे एक अवरोधनाशक नाम आहे. ज्या कामात सतत अडथळे येत होते ते अचानक सुरळीत व्हायला लागतात. आणि सहावं म्हणजे ग्रह दोषांचे परिणाम कमी होतात. विशेषतः काळसर्प, पितृदोष, राहू केतूंचे त्रास यांना शांत करणार हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. आणि सातवा आहे, झोप सुधारते. मन शांत झालं की शरीरही शांत होतं. रात्रभराची जागरणं, बेचैनी, डोकंदुखी हे सर्व नैसर्गिकरित्या कमी होतात. आणि आठवं म्हणजे निर्णय क्षमता वाढते. निरर्थक विचार बाजूला जाऊन मन स्वच्छ, स्थिर आणि बुद्धी तीक्ष्ण होते. महत्त्वाचे म्हणजे निर्णय घ्यायला क्लिअरिटी मिळते. आणि नववा आहे, आत्मविश्वास वाढतो. नामस्मरण मनात मी काहीच नाही ही भावना, मी समर्थ आहे मध्ये बदलते. दैवी ऊर्जा मनाला स्थैर्य देत असते. आणि 10वं म्हणजे आध्यात्मिक प्रगती वेगाने होते. दत्त हे अवधूत तत्व आहे. नामस्मरण मनाला हळूहळू अहंकारातून बाहेर काढतं आणि आतील प्रकाश मनाला वाढवतं. भक्तांनो, आपण सगळ्यांच्या आयुष्यात एक समान गोष्ट आहे, ती म्हणजे अनिश्चितता. आज सगळं ठीक असतं, उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसतं. कधी पैसे नसतात तर कधी माणसं साथ सोडतात, कधी मन आपल्यालाच ओळखत नाही. आणि या सगळ्यांच्या गोंधळात आपण एक गोष्ट मात्र विसरतो, आपल्यातील शक्ती. दत्त नामस्मरण ही फक्त भक्तीच नाही, ही आठवण आहे की आपण दुर्बळ नाही. आपल्या मनात शांतता, संयम आणि धैर्य हे सगळं आधीपासूनच आहे, फक्त ते जागं करायचं असतं. श्री गुरुदेव दत्त हे नाम उच्चारताना ज्या क्षणी तुम्ही श्वास घेताना त्या क्षणी तुमच्यात ऊर्जा भरत असते आणि श्वास सोडताना तुमच्यातील भीती, काळजी आणि वेदना हळूहळू वितळायला लागत असते. दत्त हे बाहेर कुठेच नसतात, ते आपल्या मनातल्या शांत जागेत बसलेले असतात. पण त्या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला बस 5 मिनिटं रोज द्यायची आहेत, तेवढंच पुरेसं आहे. आणि लक्षात ठेवा, जीवनात जे काही मिळतं त्याला अर्थ असतो, जे हरवतं त्याला सुद्धा अर्थ असतो. ज्याच्यासाठी आपण मेहनत करतो, ज्याच्यासाठी प्रार्थना करतो, ते योग्य वेळी योग्य प्रकारे
आपल्यापर्यंत पोहोचतच असतं. पण त्या प्रवासात एक दिव्य हात आपल्याला नेहमी पकडून ठेवतो, तो म्हणजे आपल्या दत्तांचा हात. म्हणूनच भक्तांनो, हजार समस्या आल्या तरी रोज फक्त 5 मिनिटं शांत बसा, डोळे मिटा आणि मनात म्हणा, श्री गुरुदेव दत्त माझ्यासोबत राहा. आणि बघा, हळूहळू नाही तर अगदी स्पष्ट जाणवेल की काहीतरी खोलवर बदलत चाललेला आहे. हा बदलच चमत्कार म्हणतात. तर भक्तांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला शांतता आणि सकारात्मकता एखाद्याचं स्मरण आलं असेल तर हा व्हिडिओ आपल्या इतर भक्तांपर्यंत जरूर पोहोचवा. कारण कधीकधी एका शब्दामुळे, एकाच मंत्रामुळे एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. चला तर मग भक्तांनो, आजचा हा दत्त नामस्मरणाचा प्रवास इथेच थांबत नाही. तुम्हीही रोज काही क्षण स्वतःसाठी काढा आणि गुरुदेव दत्त या नावातून मिळणारी शांतता अनुभवत राहा. भेटूया आता पुढच्या अशाच सुंदर आणि आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.